सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 26 ऑक्टोबर 2024. पावर्ड बाय हॉटेल सह्याद्री, चव अभिमानाची, वाडेफाटा, सातारा. फलटण विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे दीपक चव्हाण यांनी भरला उमेदवारी अर्ज. फलटण विधानसभा मतदारसंघातील पंचवार्षिक निवडणुकीसाठी या मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी सलग चौथ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. जिल्ह्यात विधानसभेसाठी चौथ्या दिवशी 25 ऑक्टोबर रोजी 14 उमेदवारी अर्ज दाखल. आतापर्यंत एकूण 39 उमेदवारांचे 47 उमेदवारी अर्ज दाखल. विधानसभा निवडणूक 2024 साठी 12 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले आहेत. मानमध्ये 3 उमेदवारांचे 3 अर्ज, कराड दक्षिण 2 उमेदवारांचे 2 अर्ज, सातारा 2 उमेदवारांचे 2 अर्ज, कोरेगाव 2 उमेदवारांचे 2 अर्ज, फलटण 1 उमेदवाराचा 3 अर्ज, वाई 2 उमेदवारांचे 2 अर्ज असे एकूण 12 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले आहेत. दिनांक 22 ऑक्टोबरपासून आज अखेरपर्यंत 39 उमेदवारांचे 47 अर्ज दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रालयांनी सूचनांचे पालन करावे. जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मुद्रालयांना कोणतेही उल्लंघन करू नये, निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे. असे न केल्यास राज्याच्या संबंधित कायद्यान्वये मुद्रणालयाचे लायसन रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. कोणत्याही व्यक्तीला दर्शनी भागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक मुद्रित व प्रकाशित करता येणार नाही अथवा मुद्रित किंवा प्रकाशित करवता येणार नाही. मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी जाहीर. 20 नोव्हेंबर 2024 रोजी असणाऱ्या मतदाना दिवशी सर्व संस्था, आस्थापना, महामंडळ, उद्योग समूह, कंपन्या, औद्योगिक उपक्रम इत्यादीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी जाहीर करण्याचा शासकीय आदेश शासनाने पारित केला आहे. ज्या आस्थापना शासन निर्णयाचे उल्लंघन करतील त्या निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असतील. लोकांच्या नरडीवर पाय देऊन राजकारण फार काळ टिकत नाही. आमदार शशिकांत शिंदे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी तसेच आमचे दैवत आदरणीय पवारसाहेब उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांनी लढणाऱ्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. महाविकास आघाडीची रणनीती सर्वसामान्य लोकांसाठी घातक आहे. या प्रश्नाला उत्तर देताना शशिकांत शिंदे म्हणाले, जर महाविकास आघाडीची रणनीती ही धोकादायक असती तर लोकसभेला एवढा मोठा बदल पाहायला मिळाला नसता. महाराष्ट्रातली सत्ता हातातून जाते असे दिसून आल्यानंतर वेगवेगळ्या योजना घेऊन सरकारची तिजोरी खाली करून या मतदार राजाला आकर्षित केले जाते, हे खरं नाटक आहे. राज्याच्या प्रत्येक माणसावर कर्जाचा डोंगर करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करायचा हे दुर्दैवाने आता आम्हाला पाहायला मिळते. सत्ता मिळाल्यानंतर सामान्य लोकांच्या नरडीवर पाय देऊन जो राजकारण करतो तो फार काळ टिकत नाही. विनापरवाना फटाका स्टॉल लावणाऱ्यावर साताऱ्यात कारवाई. विनापरवाना फटाका विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली असून सातारा शहराजवळील एका दुकानावर छापा टाकण्यात आला. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकाच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. प्रतापराव वसंतराव पवार राहणार सैदापूर तालुका सातारा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सैदापूर येथील एका दुकान गाळ्यात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना गाळ्यात फटाके तसेच शोभेचे फटाके विक्री करण्याचा कोणताही परवाना आढळून आला नाही. तसेच दुकानात विविध प्रकारचे फटाके दिसून आले. हे सर्व फटाके बेकायदा विक्रीस ठेवण्यात आले होते. फटाके हे ज्वलनशील असल्याची माहिती असून येथे सुरक्षितरित्या ठेवल्याचे दिसून आले नाही. लोकांच्या जीविकास धोका येईल अशा पद्धतीने बेजबाबदारपणे ठेवल्याचे दिसले, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. साताऱ्यात 3.25 लाखांचा पान मसाला जप्त. महाराष्ट्र शासनाने उत्पादन, विक्री, वाहतूक आणि साठा करण्यास प्रतिबंध केलेल्या तंबाखूजन्य पदार्थ वाहतूक विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये एकाच्या विरोधात गुन्हा नोंद करून सुमारे 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सुजय साळुंके राहणार दत्तनगर कोडोली याच्या विरोधात पान मसाला, सुगंधी तंबाखू पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. दिनांक 24 ऑक्टोबर रोजी रात्री 8च्या सुमारास कोडोली येथे ही कारवाई करण्यात आली. केसरकर पेठेत दुचाकीची सातारा शहरातील केसरकर पेठेतून दुचाकीची चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. प्रदीप प्रभाकर खड्डे राहणार केसरकर पेठ यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दिनांक 21 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर लावलेल्या दुचाकीची चोरी करण्यात आली. अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून आणि बनावट चावीचा वापर करून दुचाकी चोरून शहापूर फाटा येथे कराड पोलिसांनी 5 किलो गांजा केला जप्त. मसूर ते कराड जाणाऱ्या रस्त्यावर पिंपरी गावाच्या हद्दीत प्राजक्त किराणा स्टोअरजवळ शहापूर फाटा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पथकाने सापळा रचून विक्रीसाठी घेऊन निघालेला 1 लाख रुपये किमतीचा सुमारे 5 किलो गांजा पकडला आहे. विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून एक जण दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी. विनापरवाना लाखो रुपये किमतीच्या खैराची वाहतूक करणारा ट्रक पाटण वन विभागाकडून जप्त. पाटण वन विभागाने कोयनानगर ते मोठी कारवाई केली आहे. गुजरातहून चिपळूणच्या दिशेने विनापरवाना ओलिव्ह खैराच्या लाकडीची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक पाटण वन विभागाने कराड चिपळूण राज्य महामार्गावरील हेळवाक चेक नाक्यानजीक जप्त केला. या ट्रकमध्ये अंदाजे 15 लाखाच्या वर किमतीची खैराची लाकडे असून ट्रकसहित सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल
वन विभागाने कारवाई जप्त केला. अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.